नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये सरांचा खास बेत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान चुलीवरची मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि सोबतच झणझणीत कटाची आमटी. चला तर मग या गोड सणाची सुरुवात करूया. सणाचं जेवण आणि तेही चुलीवर, याची चव काही वेगळीच असते. आज आपण मातीच्या चुलीवर लाकडाच्या जाळावर हे पुरण शिजवणार आहोत. गॅसवरच्या पोळीपेक्षा चुलीवरचा पोळीला एक वेगळीच स्मोकी फ्लेवर असतो. पुरणपोळीसाठी मी इथे अर्धा किलो गावरान हरभरा डाळ घेतली आहे. गावरान डाळ लवकर शिजते आणि तिची चवही खूप गोड लागते. सर्वात आधी ही डाळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याने त्याच्यावरील पावडर किंवा धूळ निघून जाईल. डाळीवर असलेली धूळ किंवा पॉलिश निघून जाण्यासाठी आपण ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे खूप गरजेचे आहे. बघा, डाळ धुतल्यामुळे तिला एक छान चकाकी येते आणि आपलं पुरण सुद्धा अगदी स्वच्छ आणि पिवळं धमक तयार होतं. इथे माझी डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपली चूल छान पेटलेली आहे. आता मी याच्यावर एक मातीचं भांडं ठेवून त्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. मी इथे डाळीच्या तिप्पट पाणी घातलेले आहे, कारण पुरणपोळी सोबतच लागणारी झणझणीत कटाची आमटी याच पाण्यातून येळवण्यापासून आपण बनवणार आहोत. आपलं पाणी इथे गरम झालेलं आहे. आपण या आधणामध्ये ही डाळ शिजायला टाकणार आहोत. मी इथे डाळ शिजायला टाकताना त्यात थोडीशी 1 चमचा हळदी पावडरही टाकणार आहे, ज्यामुळे पुरणाला मस्त पिवळा धमक रंग येईल. आणि 1 चमचा तेलही यामध्ये आपण घातलेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून डाळ चांगली शिजून घेऊया. बघा, आपली डाळ आता चुलीवर मस्त शिजते. गॅसवरच्या कुकरच्या शिट्ट्यामध्ये डाळ लवकर शिजते खरी, पण चुलीच्या संथ आचेवर जी डाळ शिजते ना, तिचा स्वाद काही वेगळाच असतो. या धुराच्या वासामुळे पुरणपोळीला एक अस्सल गावरान चव येते. डाळ शिजताना वर जो पांढरा फेस येतो ना, तो आपण चमच्याने काढून टाकूया. त्यामुळे पुरण स्वच्छ होते आणि आमटीलाही सुंदर छान चव येते. आपण इथे आमटीसाठी 3 कांदे भाजायला टाकलेले आहेत. आपली डाळ शिजली आहे की नाही हे पाहण्यासाठी ती हाताने दाबून बघायची. डाळ पूर्णपणे मऊ झाली की समजावे आपले पुरण तयार होण्यासाठी डाळ तयार आहे. ही माझी डाळ आता तयार झालेली आहे. आता आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. म्हणजेच आमच्याकडे याला येळवणं असंही म्हणतात. हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही, कारण याच पाण्यावरून आपली झणझणीत कटाची आमटी तयार होणार आहे. मी इथे अशा प्रकारे हे सर्व पाणी काढून घेणार आहे. पुरणपोळीचा बेत आणि सोबत झणझणीत कटाची आमटी नसेल तर जेवण अपूर्णच आहे. या येळवण्यामध्ये डाळीचा सगळा अर्क उतरलेला असतो, त्यामुळे याची आमटी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक लागते. आपण ही आमटी थोड्या वेळाने तयार करणार आहोत. लक्षात ठेवा, डाळीतलं सगळं येळवणी काढून घ्यायचं आहे. जर आपली डाळ थोडीशीही ओली राहिली तर आपलं पुरण हे पातळ होईल आणि आपली पुरणपोळी लाटण्यासही आपल्याला त्रास होणार आहे. आपली डाळ छान कोरडी झालेली आहे. आता आपली डाळ ही मऊ शिजून तयार आहे आणि त्यातील येळवणही आपण काढून घेतले. आता वेळ आहे गरम गरम डाळीमध्ये अस्सल गूळ घालण्याची. इथे मी चुलीवरती कढई ठेवून त्यामध्ये जी शिजलेली डाळ होती ती टाकलेली आहे. पाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर तिला कडुलिंबाची पानं, गाठी आणि गरमागरम पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आज आपण याच नैवेद्यासाठी हे पुरण तयार करत आहोत.
मी इथे थोडी डाळ आपल्या कटाच्या आमटीसाठीही काढून ठेवलेली आहे. मी साखरेऐवजी इथे गुळाचा वापर करणार आहे. गुळामुळे पुरणाला एक पारंपरिक चव येते आणि ते आरोग्यासाठीही उत्तम असते. इथे मी जेवढी डाळ घेतली होती साधारण तेवढाच बारीक चिरलेला गूळ घालत आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडा कमी जास्तही करू शकता. बघा, गुळामुळे पुरणाला किती छान सोनेरी आणि गडद रंग यायला लागलेला आहे. यात आपण आता शेवटी सुंठ बडीशेप पूड ही यामध्ये आपण घालणार आहोत, ज्यामुळे पुरणपोळीचा स्वाद अजूनच वाढेल. हे डाळ आणि गुळाचं मिश्रण, गूळ जसा विरघळेल तसं मिश्रण थोडं पातळ होत जाईल. पण घाबरू नका, चुलीच्या संथ आचेवर पळीने सतत हलवत राहिल्यामुळे हे पुरण छान घट्ट मऊशार आपलं पुरण आटवून तयार आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरण नेहमी गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे. पुरण मी चाळणीवर वाटणार आहे. पाटावर वंटा नसेल आपल्याकडे तर चाळणी हा पुरण वाटण्याचा उत्तम आणि सोपा पर्याय आहे. आपण हे पुरण एका तांब्याच्या सहाय्याने किंवा लोटा किंवा पळी यानेही आपण हे पुरण वाटू शकतो. मी इथे एका पळीच्या सहाय्याने हे पुरण वाटून घेणार आहे. पाडव्याचा सण आणि त्यात घराघरात चालणारा हा पुरण वाटण्याचा आवाज, यातच खरा सणाचा आनंद असतो. चाळणीवर पुरण वाटल्यामुळे ते अगदी एकसारखं होतं, ज्याच्यामुळे पोळी लाटताना कुठेही पुरणाचे खडे लागत नाही. मी इथे सगळं पुरण असंच वाटून घेतलेलं आहे. बघा, आपलं पुरण किती छान तलम आणि मऊशार तयार झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ. पुरणपोळी मऊ होण्यासाठी जेवढं महत्त्वाचं पुरण आहे तेवढंच महत्त्वाचं हे कणिक मळणंही आहे. त्यामुळे मी इथे पीठ व्यवस्थित चाळून घेत आहे. मी इथे गव्हाचं पीठ मस्त असं चाळून घेतलेलं आहे. चला, आपलं छान असं पीठ इथे चाळून झालेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मी इथे मीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घालून पाणी एकदाच न घालता मी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घेणार आहे. पुरणपोळीसाठी पीठ हे नेहमी चपातीपेक्षा जास्त सैल मळावं लागतं. आपलं पीठ जेवढं सैल राहील तेवढीच आपली पोळी ही मऊ होणार आहे. आपण इथे थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेणार आहे. कणकीमध्ये मी इथे 2 चमचे तेलही टाकलेले आहे. तेलामुळे कणिक मऊ राहते आणि पोळी लाटतानाही ती फाटत नाही. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण या पिठाला वरून थोडं पाणी आणि तेल लावून हे अर्धा तास आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत. पीठ जेवढं जास्त मुरल तेवढी छान पुरणपोळी होणार आहे. आपण आमटीसाठी टाकलेले कांदेही इथे छान असे भाजून झालेले आहेत. पुरणपोळीचा बेत आणि सोबतीला कुरकुरीत कांदा भजी नाही असं कसं होईल? भजीसाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. ते आपण असे एकदम पातळ चिरून घेणार आहोत. कांदा जेवढा पातळ असेल तेवढीच भजी कुरकुरीत होणार आहे. पटपट सगळा कांदा असा मस्त असा आपण चिरून घेऊया. कांदा चिरून झाला की तो असा हाताने चोळून मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपण इथे एका बाउलमध्ये हा आपला उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत. आता यामध्ये टाकूया आपण थोडं बेसन पीठ, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ. लक्षात ठेवा, पीठ एकदम जास्त टाकायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं टाकणार आहोत. आणि इथे मी साधारण 1-2 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता इथे मी मस्त अशी हिरवी कोथिंबीर चिरून घेणार आहे. ही कोथिंबीर आपण ह्या मिश्रणामध्ये टाकत आहोत. आता मी यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहे. तसेच आपण चवीनुसार यामध्ये मीठही टाकत आहोत. आता आपण इथे हिरवी चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यामध्ये लसूण आणि थोडी हिरवी कोथिंबीर घालून 1 चमचा ओवा घालून हे मिश्रण मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे.
आता या मिश्रणामध्ये आपण हिरवी चटणी ही घालणार आहोत. यामुळे भाजीला एक अस्सल गावरान आणि झणझणीत चव येते. लसणाचा खमंगपणा आणि भाजीला चव अजूनच वाढते. हे पीठ छान असं मस्त मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होईल. आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ मस्त असं जे मिक्सरमध्ये हिरव्या चटणीचं पाणी होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे सर्व एकजीव करून आपण घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे यामध्ये आपण खायचा सोडा थोडासाच घालणार आहोत. आपलं हे पीठ अगदी पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. पुरणपोळीचा सण आहे आणि ताटात तळण पापड कुरडया नसेल तर ते ताट पूर्णच वाटत नाही. चला तर मग आपण आता गरमागरम कुरडया आणि पापड तळून घेऊ. इथे उडदाचे पापड छान असे चुलीच्या मंद आचेवर तळून घेणार आहे. पहा आपला पापड किती छान असा तळत आहे. सणाच्या जेवणामध्ये पापड कुरडई असेल तर जेवणाची चव दुप्पट होते आणि मुले तर हे कुरडई पापड पाहून खूप खुश होतात. मी इथे सगळे पापड असेच मस्त तळून घेणार आहे. आता मी इथे 3 ते 4 कुरडई तळून घेणार आहे. गुढीपाडव्याला आवर्जून गव्हाची पांढर शुभ्र कुरडई तळली जाते. बघा तेलात टाकल्या ही कुरडई कशी छान फुगून वर आलेली आहे. चुलीवरच्या कडकडत तेलामध्ये तळल्यामुळे कुरडईचा कुरकुरीतपणा काही वेगळाच असतो. आपलं तेलही खूप छान कडकडीत तापलेलं आहे. आता आपण इथे भजेही तळून घेणार आहोत. मी आता मस्त असे कांदा भजी तेलात सोडून घेणार आहे. चुलीवरती भजी तळत असताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे चुलीचा जाळ आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. खूप मोठा जाळ असेल तर भजी बाहेरून करपतात आणि आतून कच्ची राहतात. मध्यम आचेवरच आपल्याला भजी अगदी आतपर्यंत छान शिजतात आणि त्याचा कुरकुरीतपणाही टिकून राहतो. म्हणून आपल्याला मध्यम आचेवरच हे भजे तळून घ्यायचे आहेत. मी इथे सगळे भजे असेच मध्यम आचेवर तळून घेणार आहे. आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाचा प्रसाद खातो, जो जीवनात कडू अनुभवाची आठवण करून देतो. आणि त्यानंतर ही गरमागरम पुरणपोळी आणि खमंग भजी म्हणजे जीवनातील सुखाचा आणि गोडव्याचा अनुभव. मैत्रिणींनो, आज ही चुलीवरची भजी तळताना डोळ्यात जो धूर जातोय ना, त्यापेक्षा जास्त दाटून आलंय ती माझ्या आजीची आठवण, माझ्या बाबांची आई. पाडव्याचा सण आला की आजी पहाटेपासून या चुलीसमोर असायची. तिचे ते रापलेले हात, पण त्या हातांना अशी काही अमृताची चव होती की साध्या भाजीलाही सुवास सुद्धा संपूर्ण गल्लीभर दरवळायचा. आम्ही पोरं तिच्या भोवती गिरट्या घालायचो आणि ती मायेने गरमागरम भजी आमच्या तोंडात भरवायची. आज बाबांच्या आईची म्हणजेच आजीची खूप आठवण येते, पण काय करणार, काळ कोणासाठीही थांबत नाही. आज ती असती तर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप नक्कीच पडली असती. ती आज आपल्यात नसली तरी तिच्या या चुलीवरच्या चवीतून मी तिला आजही माझ्याजवळ अनुभवते. तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या अशा पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथे आपले भजी कुरडई पापड तळून झालेले आहेत. आता आपण पुढच्या तयारीला लागू, म्हणजेच आपल्याला इथे कटाची आमटी करायची आहे. त्यासाठी मी इथे 3 भाजलेले कांदे, हिरवी कोथिंबीर, तसेच लसूण, खोबरं, जिरा आणि शिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 कांदे, कोथिंबीर, लसूण तसेच डाळ आपण बारीक वाटून घेणार आहोत. आज आपण आमटी एका मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत. इथे मी चुलीवर मातीचं भांडं ठेवलेलं आहे. ते आपलं मातीचं भांडं छान तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी आजी म्हणायची, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नाची एक वेगळीच मातीचा सुगंध आणि चव असते, जी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्याला कधीच येत नाही.
इथे आपलं तेल ही कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेला कढीपत्ता टाकून घेणार आहोत. पहा किती छान असा आपला कढीपत्ता तडतड करत आहे. आता यामध्ये सुके मसाले म्हणजेच कांदा लसूण मसाला 2 चमचे, त्याचबरोबर मटण मसाला 2 चमचे आणि कलर येण्यासाठी बेगडी मिरची 2 चमचे, तसेच थोडीशी धनेपूड आणि घरगुती गरम मसालाही यामध्ये मी घातलेला आहे. आता याला मस्त असा आपण फ्राय होऊन देऊया. छान असं तडतडीत झालेलं आहे. आता यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकून हेही मस्त फ्राय करून घेणार आहोत. आपलं मातीचं भांडं आहे ना, उष्णता धरून ठेवतं, त्यामुळे मसाले जळत नाही, तर ते अगदी आजपर्यंत छान परतले जातात. आता त्यामध्ये आपण हे वाटण केलेलं घालणार आहोत. हे वाटण पूर्णपणे यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. याला आता तेल सुटूस तर आपण परतून घेणार आहोत. मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणं आरोग्यासाठी तर चांगलं असतंच, पण सणासुदीला असा पारंपरिक थाट बघून मन अगदी तृप्त होतं. पहा छान असं आपलं वाटण मस्त असं परतलेलं आहे. आता यामध्ये आपण येळवण टाकणार आहोत. जेव्हा मातीच्या भांड्यामध्ये ही आमटी उकळते तेव्हा तिला एक नैसर्गिक स्मोकी फ्लेवर येतो. ही तर खरी गावरान आमटी. आता या आपल्याला पाहिजे तितकं आपण पाणी थोडंसं टाकून घेऊया. आपलं येळवणी जास्त होतं, त्यामुळे आपल्याला इथे पाण्याची गरज पडलेली नाहीये. आता मी यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहे. आता मी इथे तांदूळ निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून याला शिजायला ठेवलेला आहे. आपलं भात मस्त असा शिजून झालेला आहे. पुरणपोळी तयार करून घेऊ. इथे मी चुलीवरती तवा ठेवलेला आहे. आपलं पीठ ही मस्त असं भिजलेलं आहे. याला छान प्रकारे आपण तेल लावून परत एकदा मळून घेणार आहोत. मी छान असं इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण उंडा तयार करून घेऊया. पहा आपली लवचिक आणि मऊ झालेली आहे. छान असा गोल उंडा तयार करून घेऊया. आता थोडंसं हाताला तेल लावून आपण पुरणपोळीचा उंडा तयार करून घेणार आहोत. आता या उंड्यामध्ये आपण मस्त असं मऊशार आपलं पुरण टाकणार आहोत. एक लक्षात ठेवा, जितकी आपली कणिक आहे त्याच्या 1.5 पट पुरण घेतलं की पोळी अगदी काठोकाठ भरलेली तयार होते. आता हे पुरण मस्त असे अलगद आपल्या हाताने उंडा तयार करून घेणार आहोत. हा मस्त असा आपला उंडाही इथे तयार झालेला आहे. आता आपण अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे, म्हणजे हे पुरण अगदी टोकापर्यंत काठोकाठ पसरलं जातं. बघा आपली पोळी कुठेही फुटत नाहीये, कारण आपलं पीठ आणि पुरण दोन्ही अगदी मऊ झालंय. हाताने आपण ही पोळी लाटून घेऊया. आता इथे तवाही मस्त असा कडक तापलेला आहे. आता हळूवारपणे ही पोळी आपल्या तव्यावर टाकूया. चुलीच्या धागीवर पोळी भाजताना जो सुगंध येतो ना, तो गॅसवर कधीच येत नाही. वा, बघा आपली पोळी काय कशी टम फुगतीये. चला यावर आपण आता मस्त असं गावरान तुपाची धार सोडूया. छान अशी मंद आचेवर ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. पहा किती छान अशी मस्त आपली पोळी भाजत आहे. दोन्ही बाजूने आपण अशीच साजूक तूप लावून घेणार आहोत. तूप असंही लावू शकतो आणि पेलेनेही आपण याला तूप लावू शकतो. पहा आपली पोळी काय मस्त अशी टम फुगलेली आहे. छान अशी आपली पोळी इथे तयार झालेली आहे. अशाच आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया. तर प्रेक्षक हो, तयार आहे आपलं गुढीपाडव्याचं अस्सल गावरान आणि पारंपरिक नैवेद्याचं ताट.
चुलीवरची मऊ लुसलुशीत पुरणपोळी, मातीच्या मडक्यातली झणझणीत कटाची आमटी आणि कुरकुरीत कांदा भजी हा नुसता स्वयंपाक नाही, तर माझ्या आजीच्या आठवणीचा आणि मायेचा एक गोड वारसा आहे. आज हा सगळा बेत करताना मला पदोपदी तिची आठवण येत होती, पण तिच्या या चवीतून ती आजही माझ्यासोबत आहे असं मला वाटतं. कडुलिंबाची खाऊन आपण जुन्या आठवणींना निरोप देऊया आणि या गोड पुरणपोळीने हिंदू नववर्षाचं स्वागत करूया. जर तुम्हाला आजचा हा माझा छोटासा प्रयत्न, ही चुलीवरची मेहनत आणि आजीच्या आठवणीतली ही रेसिपी मनापासून आवडली असेल, तर तुमच्या या मैत्रिणीला आशीर्वाद द्या. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपल्या या शिवहिंदवी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. तुमची एक साथ मला अशाच पारंपरिक चवी जपण्यासाठी बळ देते. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका मराठमोळी आणि गावरान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद आणि शुभ गुढीपाडवा.